सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिकेचे निलंबित शिक्षणाधिकारी बी.टी. पाटील यांच्या कार्यकाळातील 70 शिक्षकांच्या अनियमित बदल्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी रद्द केल्या। या संबंधीचे आदेश मनपा प्रशासनाने काल बुधवारी काढले आहे। बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा होती। निलंबनाची कारवाई झालेले पाटील यांचा पाय दिवसेंदिवस खोलात जात आहे। विधिमंडळात पाटील यांनी केलेल्या शिक्षक समायोजनाचा मुद्दा गाजल्यानंतर नेमलेल्या चौकशी समितीने शासनाला या प्रकरणी अहवाल सादर केलाय। त्यात ते दोषी आढळल्याने पाटील यांचे निलंबन करण्यात आले। त्या अगोदरच मनपा आयुक्त खत्री यांनी त्यांचा शिक्षणाधिकारी हा पदभार काढून घेतला। तसेच पाटील यांनी मर्जीतील शिक्षकांना केंद्रप्रमुख नेमले होते। त्यांचे नियुक्ती रद्द करत केंद्रप्रमुख पद बरखास्त केले। त्याऐवजी पर्यवेक्षक पद निर्माण करत मुख्याध्यापकांना त्याची जबाबदारी सोपवली आहे। त्यानंतर आता पाटील यांच्या कार्यकाळातील 70 शिक्षकांची बदली रद्द केली असून ते ज्या शाळेत होते तेथे त्यांना तत्काळ रुजू व्हावे लागणार आहे। मुख्याध्यापकांनाही या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश दिले असून कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।